तेरवी सच्चिदानंद भेदे चालती तिन्ही पदे परी तिन्ही उणी आनंदे केली येणे. आता चालू पान 83. तर हे प्रकरणच मुळी सच्चिदानंदाच्या संदर्भामध्ये सत चित आणि आनंद या तीन पदांनी परमेश्वराचं स्वरूप लक्षण सांगितलं जातं. तर त्या स्वरूप लक्षणाच्या संदर्भामध्ये मग हे परमात्म्याचं स्वरूप आहे का, हा इथे खरा प्रश्न आहे किंवा हा विषय आहे इथला. की ह्याच शब्दामध्ये जर त्याचं स्वरूप वर्णन केलं तर ते यथार्थपणे वर्णन केलं जातं का, तर नाही केलं जात. कारण परमेश्वराचं स्वरूप कोणत्याही शब्दामध्ये काही वर्णन करता येत नाही. तर सगळ्या ज्या म्हणजे संभाव्य जे जे तर्क आहेत किंवा जे जे आम्ही त्याच्याकरता उभे केलेले एक एक युक्तिवाद आहेत, ते सगळे युक्तिवाद खोडून काढणं हीच एक पद्धत आहे इथे. आणि त्याच्यामध्ये आता आपण गेल्या वेळी पाहिलं त्याप्रमाणे सत चित आणि आनंद, तर कापराचं उदाहरण घेतलं आणि कापराच्या आधाराने त्यांनी त्याची शुभ्रता, त्यांनी त्याचा परिमल, त्यांनी त्याचं मऊपण, या सगळ्याचा विषय घेऊन सच्चित आणि आनंद या तीन पदांकरता ती तीन पदं घेऊन त्यांनी विषय मांडायला सुरुवात केली आहे. आता इथे ते म्हणतात की एरवी सच्चित आणि आनंद ही जी पदं आहेत ती भेदानी तिन्ही पदं चालतात. आणि आपण तेही पाहिलं गेल्या वेळी की भेदानी कशी चालतात, तर सत या पदाची उपासना कोण करतो, चित या पदाची उपासना कोण करतो, आनंद या पदाची उपासना, ते त्याचं लक्षण घेऊन ज्ञानमार्गी, योगमार्गी आणि भक्तिमार्गी असे तिघे जण त्याची उपासना करतात. परी तिन्ही उणी आनंदे केली येणे. आता म्हणाले ही तिन्ही पदं आनंद या पदाने उणी केली किंवा हे सगळेच एकमेकांच्या पेक्षा वेगळे राहू शकत नाही. जे परी तिन्ही उणी आनंदे केली येणे, या ठिकाणी काय होतं, दोन्ही अर्थ आपण घेऊ शकतो. की आनंद हे पद घेतलं, हे एक पद आम्ही घेतलं की उरलेली जी दोन पदं आहेत ती पदं उणावतात का, ती नष्ट होतात का, हे एका पदाचा विचार केला तर दोन पदं राहत नाहीत का, हा असाही एक विचार आहे. आणि ह्या तिन्ही पदांच्या ठिकाणी कुणीच कुणाला उणं करू शकत नाही. प्रत्येक पद तसंच आहे, तसंच महत्त्वाचं आहे. त्याची भूमिका जी आहे ती भिन्न भिन्न तशीच आहे. तर त्या अर्थाने एरवी सतचित आनंद ही निरनिराळी पदे तिन्ही, ही तीन वेगवेगळी पदं आहेत. परी या तिन्ही पदा लागुनी गौणत्व आणिले परमात्म्याने. तर ही तिन्ही पदं गौण कुणाच्या समोर ठरतात, ईश्वराच्या समोर, जे परमात्म्याच्या समोर, परब्रह्माच्या समोर ठरतात. कारण ह्या तीन पदांनी जरी त्याचं वर्णन केलं तरी सुद्धा तो या तीन पदात सामावलेला नाही आहे. आणि म्हणून ही तिन्ही पदं त्याच्यापुढे सगळंच गौण आहे एवढंच सांगायचं आहे. तर आपण ते मागे सगळीच त्याची चर्चा केली आहे. त्यामुळे सगळ्याला गौणत्व कुठे येतं, एका ब्रह्माच्या ठिकाणी. कारण पूर्णत्व, ज्याला आपण ओम पूर्णमद पूर्णमिदम म्हणतो, तसं की पूर्णता ही त्याच्या ठिकाणी आहे, बाकी कशाच्याच ठिकाणी पूर्णता नाही. कारण सत हे पद घेतलं तरी पूर्ण नाही, चित घेतलं तरी पूर्ण नाही, आनंद घेतलं तरी पूर्ण नाही, हे तिन्ही एकत्र घेतलं तरी पूर्ण नाही. शंकराचार्य म्हणतात त्याप्रमाणे शुद्ध बुद्ध मुक्त नित्य घेतलं तरी पूर्ण नाही. काहीही पूर्ण नाही, फक्त त्याच्या ठिकाणी पूर्णता आहे. म्हणजे तिघांचेही भिन्नपण आणिले गौणत्वा लागून एकालाही वरी मान करून देई परमात्मा. म्हणजे तिघांचेही भिन्नपण, या प्रत्येकाचं भिन्नपण म्हणजे या प्रत्येकाचा वेगवेगळा गुणधर्म कोणी गौणत्वाला आणलं, परमेश्वराने. म्हणजे सत्पदाच्या ठिकाणी काही विशेषता असेल तर ती त्याच्या ठिकाणी आहेच, चित पदाच्या ठिकाणी काही विशेषता असेल तर ती त्याच्या ठिकाणी आहेच, आनंद पदाच्या ठिकाणी जर विशेषता असेल तर ती पण त्याच्या ठिकाणी आहेच. म्हणजे सत्पदाचं काहीतरी एक वैशिष्ट्य आहे, परमात्म्याकडे ते आहेच, त्याच्याशिवाय दोन पदांचं आहे. म्हणजे कुठलंही पद समोर ठेवलं तरी त्याचं जे वैशिष्ट्य आहे ते त्याच्यात सामावलेलंच आहे परमेश्वराच्या ठिकाणी. म्हणाले शिवाय यांचाही भिन्नपणा शाब्दिक आहे जाणा. आता पुन्हा त्या बाजूने बोलताय, म्हणजे स्वरूप लक्षण सांगितलं एकदा. आता ते म्हणतात की आता ठीक आहे, ही तीन भिन्न भिन्न लक्षणं सांगितली, पण हे तरी तीन कुठे भिन्न राहतात. म्हणजे आपणच एखादं निर्माण करायचं आणि आपणच त्याला छेद द्यायचा.
असा प्रकार झाला की आपणच म्हणायचं की परमात्म्याचं सच्चित आणि आनंद ही लक्षणं आहेत, ती स्वरूप लक्षणं आहेत, आणि आपणच असं म्हणायचं की ही लक्षणं भिन्नत्वाने राहूच शकत नाही. हे सगळं एकच आहे, एकमेकांच्या पासून ते भिन्न नाहीत. शिवाय यांचाही भिन्नपणा शाब्दिक आहे जाणा. तिन्ही पदे एकमेकांना मुळीच असती संलग्न. सतापासून चिताची वा चितापासून आनंदाची नये करिता निवडसाची काकी न तेथे भिन्नता. तर त्यांचं म्हणणं असं की सताच्या ठिकाणी सुद्धा चिताचा गुणधर्म सामावला आहे, आनंदाचा गुणधर्म सामावला आहे. हे सगळं तत्वज्ञान आपल्याला कुठे घेऊन जातं? आपल्याला इथेच घेऊन जातं की आपल्याकडे जे प्रज्ञानम ब्रह्म असं जे उपनिषदांचं वचन आहे की प्रज्ञानम प्रकर्षेण ज्ञानमय ब्रह्म आहे. ते प्रकर्षेण ज्ञानमय ब्रह्म आहे. कोण आहे? आमच्या शरीरातली प्रत्येक पेशी न पेशी आहे. ती प्रकर्षेण प्रज्ञानम ब्रह्म म्हणजे या जगात जे जे काही भरून राहिलेलं आहे ते प्रकर्षानी ब्रह्मरूप आहे. प्रकर्षानी ब्रह्मरूप आहे म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी जे जे सगळं आहे ते ते त्या ठिकाणी जे प्रकट आविर्भावाला आलेलं आहे ते त्या प्रत्येक पेशीत पण आहे. म्हणजे तिच्या ठिकाणी तिची पूर्णता किंवा ब्रह्माचं त्या ठिकाणी निवास करणं हे कसं आहे? पूर्णत्वानी आहे. सर्वम खलु इदम ब्रह्म, सर्व काही ब्रह्म आहे. अयम आत्मा ब्रह्म, हा जो आत्मा म्हणजे हा जो जीव आहे हा सुद्धा ब्रह्मच आहे. ही सगळी उपनिषद वचन आहेत. अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, सर्वम खल्विदम ब्रह्म, ही जी 4 वचन आहेत ह्याला महावाक्य म्हणतात उपनिषदांची. आणि ह्या 4 महावाक्यांमधून शंकराचार्यांच्या सारखे उपनिषदांमधला जो अद्वैत सिद्धांत आहे तो सिद्ध करतात. तो आता इथे कसं झालं? हे एकमेकांच्या पासून भिन्न असत नाही. याचा अर्थ असा की ब्रह्माच्या ठिकाणचे जे जे गुण आहेत ते ते सगळे गुण या पदांच्या ठिकाणी आहेत. का आहेत? कारण ते ब्रह्मच आहे. म्हणजे एका ब्रह्माशिवाय उपनिषदांचा सिद्धांत अद्वैतच आहे. आणि तो का टिकतो? आपण अनेक वेळा बोललो की इतर आचार्यांच्या संप्रदायिकांमध्ये किंवा अनुयायांमध्ये असा एक आक्षेप आहे की महाराष्ट्रामध्ये असो किंवा अगदी उत्तरेमध्ये असो शंकराचार्यांचं अद्वैत तत्त्वज्ञान फार पॉप्युलरली अत्यंत आवडीने आणि लोकांच्या मध्ये विशेष प्रचाराने विस्ताराने अभ्यासलं जातं. आणि इतर आचार्यांचं तत्त्वज्ञान इतकं चांगलं असून सुद्धा कोणी त्याचा विचार करत नाही. विचार करत नाही हा भाग नाही आहे. त्या प्रत्येक तत्त्वज्ञानाला त्याची मर्यादा आहे. आणि उपनिषदांनी एकदा ब्रह्म हे अमर्याद आहे, ब्रह्म हे असीम आहे मानल्यानंतर ब्रह्माला जर तुम्ही उपाधी लावून त्याला मर्यादा दिली तर ते तत्त्वज्ञान कसं टिकेल? उपनिषद म्हणतं ते टिकू शकत नाही. म्हणून उपनिषदांचा अंतिम सिद्धांत अद्वैतच आहे हे मान्य करायला लागल्यानंतर शंकराचार्य मान्य करण्या वाचून कुणालाच गती नाही असं म्हणावं लागेल. त्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण समर्थ रामदास स्वामी आहेत. ते स्वतः माधव संप्रदायी आहे, म्हणजे पक्के द्वैती आहेत, त्यांचं घराणं द्वैती आहे. पण असं असताना सुद्धा शंकराचार्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अद्वैत सिद्धांतच प्रतिपादित केला. कारण अंतिम जो सिद्धांत आहे तो अद्वैतच आहे आणि म्हणून तो स्वीकारलाच पाहिजे. उपनिषदांचा सिद्धांत अद्वैत आहे, तो स्वीकारलाच पाहिजे. मग आमच्या सिद्धांतांचं काय करायचं? आमच्या आचार्यांचं काय? रुची नाम वैचित्र्यात. रुची वैचित्र्य आहे. शिवमहिमनाथ म्हटल्याप्रमाणे की रुची वैचित्र्याने आम्हाला जे आवडतं तो सिद्धांत आम्ही स्वीकारावा आणि आम्ही आमच्या सिद्धांतामध्ये सुखाने राहावं. अडचण काही नाही. आम्हाला पटलाय ना द्वैत सिद्धांत, आम्ही द्वैतच स्वीकारावं. आम्हाला विशिष्टाद्वैत पटलंय, आम्ही विशिष्टाद्वैतच स्वीकारावं. पण हा जो आरोप आहे ना, हा आरोप उपनिषदांच्या तत्त्वज्ञानाबरोबर टिकत नाही. त्याचं कारण असं की परब्रह्म हे एकमेवा द्वितीय आहे हे एकदा स्वीकारल्याशिवाय तत्त्वज्ञान पुढे जातच नाही. आणि स्वीकारल्याशिवाय का? कारण वेदांनी तसंच प्रतिपादित केलंय. म्हणजे आम्हाला स्वीकारलं पाहिजे, ते भाग पडतं आहे, त्याला पर्याय नाही म्हणून नाही. कारण आम्ही काय स्वीकारतो ह्याला महत्त्व नाही आहे. ब्रह्माच्या विषयी आणि तत्त्वज्ञानाच्या विषयी उलगड कुठे होणार आहे? त्यांनी सांगितलं केवळ शास्त्रामध्ये. शास्त्र योनित्वात. ब्रह्माचं स्वरूप आम्हाला आमच्या तर्काने कळू शकत नाही. ब्रह्माचं स्वरूप आम्हाला शास्त्रांनीच कळतं.
म्हणजे जसं भौतिकशास्त्र आहे आणि आमचं पदार्थ विज्ञान आहे, त्या पदार्थ विज्ञान शास्त्रामधल्या एकेका पदार्थाचे गुणधर्म आम्ही जेव्हा आमच्या मनाने सांगतो, आपण आपल्या बाजूने म्हणतो की मीठ खारट आहे. आमच्या दृष्टीने मिठाचं खारट पण समजलं एवढं आम्हाला पुरेसं आहे. पण ते सोडियम केमिस्ट्रीच्या दृष्टीने समजायला वेगळं आहे, तेच सोडियम वैद्यकशास्त्राच्या दृष्टीने समजायला वेगळं आहे. तेच सोडियम आणखीन जिथे जिथे म्हणून समजा धातुशास्त्र आहे, मेटलर्जी आहे, तिथे त्या सोडियमचे म्हणजे क्षाराचे काय परिणाम होतात. म्हणजे मुंबईला समुद्राच्या किनाऱ्यावरती बिल्डिंग बांधताना त्याच्या खिडक्या कशा असाव्यात, लोखंड असावं का नसावं, त्याला पर्यायी काय असावं, त्यांना विचार करावाच लागेल. पण त्यांना करायचा मिठाचा विचार वेगळा आहे, आम्हाला करायचा मिठाचा विचार वेगळा आहे. तसं आहे इथे की परमात्म्याच्या ठिकाणी असणारे हे जे सगळे गुण आहेत, त्या गुणाच्या संदर्भामध्ये आम्हाला कुठपर्यंत विचार करायचा आहे तिथपर्यंत विचार आम्ही करावा. म्हणजे उपनिषदांचा सिद्धांत हा आम्ही म्हणतो तोच असला पाहिजे हा आग्रह आहे का? करू शकत नाही असं त्यांचं उत्तर आहे. की उपनिषद जे सांगतात ते सर्वांगीण सांगतात, सर्वंकष सांगतात. उपनिषद जे सांगतात त्याच्याच करता सूत्र काय? शास्त्र योनित्वात. की आम्हाला एखाद्या गोष्टीचा गुणधर्म व्यवहारता आमच्या बुद्धीने कितीही कळला तरी ते कळणं हे सर्वसमावेशक नाही आहे, आणि म्हणून जे शास्त्र सांगतं ते आम्ही ऐकावं. आता ह्याला पुन्हा दोन बाजू. जे शास्त्र सांगतं ते ऐकावं असं सांगणारा आमच्यासारखा कुणीतरी अर्धवट असतो की जो शास्त्राचा अभ्यास केला असं स्वतःच्या ठिकाणी समजतो आणि त्याची बुद्धी त्याच्या मागे लावतो आणि ती बुद्धी लावून तो आपला विषय मांडतो. मग असा विषय जेव्हा तो मांडतो त्यावेळी एक विचार एका माणसाने मांडला, एक विचार दुसऱ्या माणसाने मांडला, आणखीन एक विचार तिसऱ्याने मांडला. सगळेच शास्त्र वाचून विचार मांडतात, पण प्रत्येकजण विचार वेगळा मांडतो. कारण त्याची बुद्धी आणि शास्त्र ह्या दोघांच्या मध्ये होणारा जो सुसंवाद आहे तो प्रत्येकाचा एकाच पद्धतीचा असेल असं नाही आहे, आणि त्यामुळे त्यांच्यातली इंटरॅक्शन वेगळी वेगळी ठरते. तो जर संवाद वेगळा ठरला तर त्यांचे निष्कर्ष वेगळे ठरतात. मग हा जो प्रत्येकाचा वेगळा निष्कर्ष आहे तर शास्त्र चालणारच नाही. आमची विज्ञानामध्ये सुद्धा जर आम्ही आमच्या मनाने असं म्हटलं आम्हाला असं वाटतं म्हणून आम्ही ते आपल्या पुढे मांडतो, तर भौतिकशास्त्र ते स्वीकारणार नाही. आम्ही जर आमचा अभ्यास करून तशी डिग्री घ्यायला गेलो तर ते सिद्ध केल्याशिवाय ते स्वीकार होणार नाही. आणि म्हणून इथे त्यांनी सांगितलंय की शास्त्राने ते सिद्ध केलं पाहिजे. म्हणून त्याचे दोन प्रकार काय निर्माण होतात. मग मध्वाचार्य चुकीचे आहेत का? द्वैत सिद्धांत सांगणारे तेही चुकीचे नाहीत. मग अद्वैत सांगणारे शंकराचार्य चुकीचे आहेत का? तेही चुकीचे नाहीत. मग चुकलं काय? चुकलं काहीच नाही, फक्त आमची समजूत चुकली की शंकराचार्य अद्वैत सिद्धांत कोणत्या पातळीवर सांगतायत आणि मध्वाचार्य द्वैत सिद्धांत कोणत्या पातळीवर सांगतात. सांगण्याची पातळी भिन्न आहे, पण त्यांचा जो अनुयायी आहे, जो शास्त्राचा अभ्यास करून त्या विषयाचा खल करतो, त्याला ते न समजलेलं असल्यामुळे तो त्याचे निष्कर्ष काढतो. आणि मग आपण असं म्हणतो की अहो हे शास्त्राच्या पद्धतीने चालत राहिलो तर कशाचाही उलगडा कधीच व्हायचा नाही, आणि म्हणून शास्त्राच्या माध्यमातून उलगडा करावा का करू नये बाजूला ठेवलं. त्याला पण पर्याय दिला, आणि त्याला पर्याय संत वचन दिला आपल्याला की शास्त्रवचन जे आहे त्याच्यावरती संत वचन हा पर्याय दिला. आणि त्यांनी सांगितलं त्याला आणखीन सोपं केलं. महाजनो येन गतः सपंथः, की मोठी माणसं ज्या मार्गाने जातात आणि जो मार्ग सांगतात तो आपला मार्ग आहे. मग मध्वाचार्यांनी आपल्याला सांगितलं आणि शंकराचार्यांच्या अनुयायांनी आपल्याला चुकीचं म्हटलं, आता काय करावं? इथेच आपल्याकडे येणार आहे का बाई? रडायला लागल्या माझ्याकडे नंतर येऊन. मला म्हणले अहो मी माधव संप्रदाय, तुम्ही सगळं उपनिषद अद्वैताई म्हणता, मग आमचं सगळं चुकलं का? म्हटलं कोणी सांगितलं चुकलं? मध्वाचार्यांनी उपनिषदावर भाष्य केलेलंच आहे, त्यांचं भाष्य सुद्धा मान्यच आहे, भूमिका भिन्न आहे. आणि त्यामुळे आता आम्ही कुठे उतरलो? शास्त्र काय सांगतं इथपर्यंत नाही आम्ही पोचणार. आम्ही आमच्या सामान्य व्यवहारामध्ये आमच्या समोर दिसणारा मोठा माणूस जो संत आहे, जो आचार्य आहे, तो आम्हाला पटला, आम्ही त्याचा अनुयायीत्व स्वीकारलेलं आहे. मग त्याचे एकदा आम्ही अनुयायी झालो की मग तो म्हणेल तो आमच्या दृष्टीने अंतिम सिद्धांत आहे. मग तो शास्त्राने मानला का नाही मानला याच्याशी आम्हाला काय करायचं? आम्हाला काही नाही करायचं. आता आम्ही त्यांना स्वीकारलंय ना, आता त्या सिद्धांताप्रमाणे आम्ही जाणार आहे.
होतं कसं की माऊलींनीच ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हटलंय की म्हणाले हे सगळं शास्त्र तस्मात शास्त्रम प्रमाणम ते कार्याकार्य व्यवस्थितो ह्याच वचनावर त्यांनी सांगितलं की म्हणाले हे इतकं अवघड आहे की म्हणाले वाघाचा केस काढून घ्यायचा म्हणजे त्याच्या नाकावरचा तो केस काढायचा, तो काढायचा कुणी वंध्या पुत्राने आणि त्याच्यामध्ये ओवायचं काय तर सर्पाच्या डोक्यावरचा मणी. म्हणजे आधी वंध्येला पुत्र होणं अवघड का होणारच नाही, वंध्या पुत्र असूच शकत नाही की जिला पुत्र होणार नाही तिचा पुत्रच कसा, त्यामुळे वंध्येचा पुत्र संभवत नाही. वाघाच्या नाकावरचा केस काढणं त्याहून संभवत नाही, सर्पाच्या मस्तकावरचा तो मणी काढणं संभवत नाही. म्हणजे म्हणाले वंध्या पुत्राने तो सापाच्या म्हणजे फण्यावरचा तो मणी काढणे नागाच्या आणि तो मणी त्या वाघाच्या केसामध्ये ओढणे वंध्यापुत्रांनी आणि त्याचा वापर करणे हे जितकं अवघड आहे तितकं शास्त्र म्हणून चर्चा करणं अवघड आहे. आणि म्हणून शास्त्राच्या मुळाशी जाताना काही गोष्टी आपल्याला तत्वतः म्हणजे मान्य म्हणा किंवा अगदी पक्क्या माहितीच असाव्या लागतात आणि त्याच्यावरतीच पुढे चालावं लागतं. मग शास्त्रामध्ये हा जिंकला तो हरला का होतं ते होण्याचं कारण एकच आहे की आत्ता या ठिकाणी शास्त्राच्या आधाराने एक मनुष्य एक पक्ष प्रबळपणे मांडू शकतो, दुसरा तितका प्रबळपणे मांडू शकत नाही म्हणून तो हरतो. मग तो हरला म्हणून ते मत चुकलं का नाही चुकलं, आणि हा जिंकला म्हणून हे मत अंतिम झालं का असंही काही. सगळ्या मतांना तितकंच आधिक्य आहे, सगळ्या मतांना तितकंच महत्त्व आहे, सगळी मतं तितकीच सिद्ध करता येतात. म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी जिथे आजही द्वैती ओरडतात की तुमच्याकडे कुठे द्वैती सिद्धांत सांगणारे लोक आले तर कुणी तुम्ही ऐकत सुद्धा नाही, तुम्ही शंकराचार्यांशिवाय अन्यांचं ऐकत नाही. आमच्या विजय टॉकीजच्या इथे जो राघवेंद्र स्वामींचा मठ आहे तिथे आजही द्वैत परंपरा आहे, तिथे आजही शास्त्री पंडित आहे, तिथे आजही द्वैत संप्रदायाचं कथन करण्याचा अधिकार असणारी माणसं आहेत. त्यांचा सुद्धा आक्षेप आहे की आमचं कोणी ऐकत नाही. पण ते तिथे आले कसे, नाना फडणवीसांच्या काळामध्ये आलेली आहेत मंडळी. पेशव्यांच्या समोर वादविवाद केला अद्वैत यांच्याबरोबर, ते द्वैती आहेत आणि वादामध्ये अद्वैती हरले आणि द्वैती जिंकले म्हणून तो वाडा जो आहे तो त्यांना बक्षीस दिला. म्हणजे त्यावेळी द्वैत्यांना तो वाडा बक्षीस मिळाला म्हणजे द्वैत तेव्हा बरोबर होतं आणि अद्वैत चुकीचं होतं. आता त्यांना आज त्यांच्याशी भांडताना एखादा श्रेष्ठ अद्वैती आला तर मग द्वैत चुकीचं होईल आणि अद्वैत श्रेष्ठ होईल असं होईल का, असं नाही होत. तर इथे जे आहे ते शास्त्र मर्यादा धरूनच गेलं पाहिजे. म्हणून आता ही जी उपनिषदांची 4 वाक्ये आहेत, अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञान ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी आणि सर्वम खल्विदम ब्रह्म, तर ह्या सगळ्याला हा जो सिद्धांत आहे म्हणजे आता माऊली आपल्या मूळ सिद्धांतापाशी येतात आणि आणखीन एक माऊलींच्या करता भांडण केलेलं आहे किंवा वादाचा मुद्दा आहे. 18व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या भाष्यकारा ते वाटा पुसतू ह्या एकावरती ग्रंथावर ग्रंथ लिहिले गेलेले आहेत. शंदा पेंशांचा सुद्धा शेवटी भाष्यकारा ते वाटा पुसतू म्हणजे शंकराचार्यच अद्वैतच आणि त्यांनी शंकराचार्यांनाच वाट विचारली आहे. माऊली काही म्हणत नाहीत, माऊली एवढंच म्हणतात भाष्यकारा ते वाटा पुसतू. भाष्यकारांना वाट विचारून मी माझं हे निरूपण केलेलं आहे. त्यांनी मोकळं ठेवलं, बोथ द एंड्स आर ओपन. त्यांनी दोन्ही बाजू मोकळ्या ठेवलेल्या आहेत, विधान फक्त केलेले. अमक्याच्या विधानाप्रमाणे अमका निष्कर्ष काढला असं ते म्हणत नाही. इथे एक गोष्ट आहे की निष्कर्ष कोणत्याही गोष्टीचा कसा काढावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आता आपण तर्क लावताना असं इथे सांगतो की त्यांनी काय तर्क लावला की सत, चित आणि आनंद हे 3 वेगळे नाहीत. हे 3 एकमेकांमध्ये सामावलेले आहेत किंवा सतामध्ये हे 2 आहेच आहेत, चितामध्ये उरलेले 2 आहेतच, आनंदामध्ये उरलेले 2 आहेत. हे कुणाच्या आधाराने आता माऊली सांगतेय? शंकराचार्यांच्या. म्हणजे शंकराचार्य पाहिजेत असं नाही पण अद्वैताच्या. म्हणून आपल्याकडे आणखीन एक पंथ आहे की ते म्हणतात की ब्रह्मसूत्रावरती भाष्य व्यासांनी काय केलं ते व्यास भाष्य महत्वाचं, हे बाकीच्या आचार्यांची भाष्य नाहीच बघायची. व्यासांनी काय सांगितलं, व्यासांनी ब्रह्मसूत्रामधून उपनिषदांचा निष्कर्ष काय काढला, उपनिषदांच्या वरच्या भाष्यामध्ये त्यांनी निष्कर्ष काय काढला आणि व्यासांना काय भावलं तेवढंच आम्हाला पाहिजे.
इतर आचार्यांना काय भावलं त्याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही. म्हणजे आपल्याला सांगायचा हेतू एक आहे की हा वाद कधी मिटणार नाही. आता आम्ही कुठे येऊन पोचलोय, ह्यांना जो अमृताचा अनुभव सांगायचा आहे त्या अनुभवाला ते सरळ सरळ अद्वैताची भाषा बोलतात आणि अजातवाद सांगतात. वाद कोणता आहे? अजातवाद. अगाचे घडलेची नाही त्याची वार्ता पुससी काही. ही जग नावाची गोष्ट त्या परब्रह्माच्या दृष्टीने घडलीच नाही, त्याची काय चर्चा करायची. पण चर्चा करायला आम्हीच बसलोय ना, म्हणजे जगच बसलंय चर्चा करायला. मग आता जग घडलंच नाही म्हणून चर्चाच होणार नाही. म्हणून या जगात जेव्हा चर्चा करायला आम्ही बसलो तेव्हा आम्ही अद्वैताचा सिद्धांत म्हणतो. या बाजूनी जाताना अद्वैताचा सिद्धांत आहे, त्या बाजूनी मांडताना काहीच नाही, काही घडलंच नाही. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की अहो हे कसे भिन्न सांगणार आम्ही, सत चित आणि आनंद. आता हे उत्तर कोणाला आहे? बाकीच्या विचारांना. शंकराचार्यांनी सांगितलं सच्चित आनंद एक शब्द आहे, मध्वाचार्य म्हणत नाहीत. मध्वाचार्य तुम्ही तर्क जर आपण वाचायला गेलो ते म्हणतात तुम्ही आमचा तर्क वाचात. बिनतोड युक्तिवाद आहे मध्वाचार्यांचा सुद्धा. मध्वाचार्यांचा युक्तिवाद वाचल्यानंतर असं वाटतं शंकराचार्य कसे आता खरे ठरतील. शंकराचार्य वाचले की असं वाटतं मध्वाचार्य काय उत्तर देतील. सगळे एकापेक्षा एक बिनतोड उत्तर देतात, कोणी कोणापेक्षा कमी नाही आहे. हे कसं भिन्न भिन्न समजावं त्याचं उत्तर त्यांच्याकडे तयार आहे. आत्ता आपल्याला कोणतं उत्तर पाहिजे, आपण कोणत्या पद्धतीने हा विषय जाणतोय. हा विषय अमृतानुभवाचा विषय ज्ञानेश्वर माऊलींनी अद्वैताच्या दृष्टीनेच सांगितलेला आहे. आणि म्हणून ते आता आपल्याला आपली गोष्ट सिद्ध करून सांगतात की सतामध्ये चित आणि आनंद समाविष्ट आहे. चितामध्ये सत आणि आनंद समाविष्ट आहे. आनंदामध्ये सत आणि चित समाविष्ट आहे. का समाविष्ट आहे? कारण या जगामधला असणारा सगळ्यात लहान काही मायक्रो ऑर्गॅनिझम घ्या, काय कुठे किती खाली जायचं आहे. तुकाराम महाराजांनी अणुरणीया थोकडा असंच म्हटलं की अणुपेक्षा सुद्धा लहान. उपनिषदांचं वचन आहे, अणुरणीया महतो महियान. उपनिषदांनी पण सांगितलं परमात्मा अणुपेक्षा पण लहान आहे आणि ह्या जगातल्या कोणत्याही महानापेक्षा मोठा आहे, त्याच्याशी तुलना होऊ शकत नाही. मग जे सगळ्यात लहानात लहान आहे त्याचं वैशिष्ट्य काय आहे? ते ब्रह्ममयच आहे. कारण ब्रह्मानीच निर्माण झालेलं, ते ब्रह्मानी निर्माण झालेलं असल्यामुळे त्याच्यातले गुणधर्म काय आहेत? ब्रह्माचे सगळे गुणधर्म त्याच्यात. मग आपल्यात आहेत का सगळे गुणधर्म? आहे आपल्याकडे जो जीव आहे. म्हणून तर शंकराचार्य म्हणतात जीवो ब्रह्मैव ना परहा, की ब्रह्मापेक्षा जीव कमी नाहीच आहे, वेगळा नाहीच आहे. का नाही आहे? कारण तेच चैतन्य आमच्या ठिकाणी आहे. तेच जर चैतन्य आमच्या ठिकाणी आहे, तेच जर चैतन्य व्यवहार करत आहे, तर त्या चैतन्याची उपाधी गेली की ते ब्रह्मापेक्षा वेगळं नाहीच आहे. त्या जीवाला वेगळं समजून त्याच्याकडे बघण्याची आवश्यकताच नाही आहे. तोच मुद्दा किंवा तोच सिद्धांत इथे लावलेला की या विश्वातली कोणतीही वस्तू घेतली, अगदी पानाचा आजचं ते टिश्यू कल्चर घेतलं तरी आपल्याला कळेल की त्या झाडाचा कोणताही एक टिश्यू काढून घेतला एवढासा लहानसा मायक्रोस्कोपिक, तरी सुद्धा त्याच्यापासून ते झाड पुन्हा निर्माण करता येत. कारण का? त्याच्या सगळ्या गुणधर्म वैशिष्ट्यासहित तो टिश्यू परिपूर्ण आहे. त्याला बीज पाहिजे का? नको आहे. आता या दृष्टीने अनेक विषय आहेत, आपल्याला काही ते विषय वाढवायचे नाही. पण कोणत्याही एका लहानशा गोष्टीपासून क्लोनिंग सारखी गोष्ट आहे, उत्पत्ती आहे, अनेक अनेक विषय आहेत की एक एक सेल, आपण आपल्यापुरतं सगळ्यात लहान ऑर्गॅनिझम म्हणून सेल म्हटलं, मनुष्याचं शरीर निर्माण करणारा एक पार्ट, कारण ज्याच्यातूनच शरीर निर्माण झालं, ते प्रत्येक पेशी न पेशी ही तितकीच ज्ञानमय आहे. मग भगवंताचा एक गुण दुसऱ्या गुणात समाविष्ट होत नाही असं म्हणण्याचा संबंध येतो का? असा माऊलींचा युक्तिवाद आहे इथे. की त्यांचं म्हणणं असं की कसं ईश्वराच्या गुणांना वेगळं वेगळं करता, वेगळं वेगळं होऊच शकत नाही. मध्वाचार्य म्हणतात वेगळे वेगळेच असतात. कारण असं आहे की तो इतक्या गुण ऐश्वर्यांनी संपन्न आहे की त्या भगवंताला अनेक अलंकार चढवले तर तो शोभतच राहणार आहे. त्यामुळे त्याला सत हा अलंकार घातला आणि चित हा अलंकार घातला तरी काय बिघडलं? म्हणजे त्याला शोभा देणारे, अलंकृत करणारे हे गुण आहेत. याचा अर्थ तो म्हणजेच हे आहे असं म्हणायचं काय कारण आहे? असा तिकडे युक्तिवाद आहे.
की तोच आहे म्हणायचं, तर त्याला हे सुशोभित केलं. हा भगवंत, ते म्हणतात तो निर्गुण आहे, तो निराकार आहे. ह्याचं उत्तर काय? भगवंताचे गुण आहे. मला जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत निर्गुण आहे, तोपर्यंत निराकार आहे. मला दिसेल तेव्हा तो सगुण साकार आहे. ते त्याला अलंकृत झालेले गुण आहेत. अडचण कुठे आहे म्हणाले? आम्ही त्या परमात्म्याची उपासना करतो. तर सांगायचा हेतू एकच आहे इथे, की भूमिका सांगितली आपल्याला माऊलींनी, की हे सगळं एकत्र समाविष्ट झालेलं आहे, एका ठिकाणी समाविष्ट झालेलं आहे. आणि त्यामुळे सतामध्येच चित आहे, चितामध्येच आनंद आहे, आनंदामध्येच चैतन्य आहे, चैतन्यामध्येच सत्ता आहे. आणि व्यवहारात तर्काने लिहित बसलो तरी आपण किमान आपल्यासारखा मनुष्य सुद्धा एखाद दोन फुलस्केप त्याच्यावर लिहू शकेल, की सत म्हणजे काय? सत्ता. त्या सत्तेच्या ठिकाणी चित म्हणजे चैतन्य. कुणाची सत्ता शाश्वत टिकू शकते? जडाची टिकू शकते का चैतन्याची टिकते? म्हणजे त्या चैतन्याचीच टिकते. म्हणजे जर त्याचं लक्षण जर सत आहे तर चैतन्य त्याच्यात समाविष्टच आहे. जर ती सत्ता तिथे टिकून राहते तर परमेश्वराच्या ठिकाणी जे निर्माण व्हावं ते या जगाच्या दृष्टीने गुण म्हणून पाहताना सुख हा आणि दुःख हा भाग आहे. मोक्ष म्हणजे काय? सुखाची प्राप्ती आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती. आणि सुखाची सुद्धा आत्यंतिक प्राप्ती म्हणून, सुखाची सुद्धा जर आत्यंतिक प्राप्ती व्हायची असेल तर त्या चैतन्याच्याच ठिकाणी आत्यंतिक सुख असू शकेल, आमच्या ठिकाणी असणार नाही. कारण आम्ही पाहतोच आहे की जे जड आहे त्याच्या ठिकाणी पूर्ण सुख राहू शकत नाही, कारण त्याच्याकडे काही ना काहीतरी उणीव आहे. आणि उणीव आहे म्हणून ते राहू शकत नाही. कमतरता आहे, त्याच्याकडे कमतरता आहे का? नाही आहे, कारण ते पूर्ण आहे. म्हणून त्याचं वर्णन काय केलं? पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, की तो पूर्ण आहे. म्हणजे आता इथे त्यांना एकच सांगायचं आहे की त्याची कोणतीही लक्षणं सांगा, ती सगळी लक्षणं एक परमात्मा म्हटल्याबरोबर त्याच्यात समाविष्ट होऊन जातात. आणि त्या लक्षणांना गौणत्व येईल परमात्म्याच्या ठिकाणी. आता हेच वाक्य आहे. काय आलं की परमात्मा दिसला की सगळी लक्षणं गौण आहे. हे विधान कोणाचं आहे? अद्वैत सिद्धांत्यांचं. हेच विधान द्वैती सिद्धांत्याचं आहे, की एका परमात्म्यासमोर ज्याला आम्ही विष्णू म्हणतो त्या विष्णू समोर त्याचे हे सगळे जे गुण आहेत किंवा ही जी लक्षणं आहेत ती गौण ठरतात. ते गौणच ठरतात म्हणतात. मग ती गौण कशी ठरतात? ते त्याचे अलंकार होतात, ते त्याचं सुशोभन होतं. काय बिघडलं असं म्हटलं तर? आलं ना विधानात? काय काय फरक पडला? काही फरक पडला नाही वास्तविक पाहता. इथे फक्त या शब्दात बोललं, इथे ह्या शब्दात बोललं, शब्द बदलले, भूमिका कुठे बदलली? कारण यांनी म्हटलं एका परमात्म्याच्या समोर या सगळ्या लक्षणांना गौणत्व येतं, आणि त्यांनी असं म्हटलं आमचा सगुण परमात्मा जो श्रीकृष्ण आहे त्याच्यासमोर हे कोणतेही गुण वेगळे म्हणून राहू शकत नाही, हे त्याला अलंकार म्हणून भूषण ठरतात. काय फरक पडला? काही फरक पडला नाही, एकच झालं. आणि म्हणून इथे जी भूमिका स्वीकारली त्या पद्धतीने तत्वज्ञान पुढे नेणे एवढा एक विषय आहे. आणि म्हणून त्यांनी आपल्याला इथे सांगितलं की हे सतापासून चित, चितापासून आनंद बाजूला होत नाही. कारण का? तर सतापासून चिताची वा चितापासून आनंदाची नयेकरिता निवडसाची काकी न तेथे भिन्नता. आता या दोन विधानात फरक कुठे आला? काकी न तेथे भिन्नता एवढा फरक आला. शंकराचार्य म्हणतात ह्यामध्ये भिन्नता नाही, द्वैती म्हणतात ह्याच्यामध्ये भिन्नता आहे. ती आहे ही भिन्नता स्वीकारून आम्ही त्या परमेश्वराच्या ठिकाणी त्याला भूषण मानलंय. इथे भिन्नता नाही असं म्हणून परमेश्वराच्या पुढे त्याला गौणत्व दिलंय. कारण ते सगळं एकच झालं, एकच एकसारखंच आहे त्या प्रत्येकाच्या ठिकाणी. इथे म्हणतात ना त्यांनी कसं आलं? या तिन्ही पदा लागून गौणत्व आले परमात्म्याने, कारण तो एक श्रेष्ठ आहे त्यामुळे हे एक गौण आहे. म्हणजे ह्याच्याबरोबर ते स्वीकारलं नाही, ते एक स्वीकारलं. आणि त्यांनी परमात्मा एकच स्वीकारला, पण त्याच्याबरोबर ह्यांना जसं आहे तसं स्वीकारलं. हा पक्ष का? हा पक्ष पुन्हा त्यालाही त्यांचा तर्क आहे. हा पक्ष एवढ्याच करता की जे वेद बोलतो ते आमच्या दृष्टीने तो चुकीचा बोलत नाही. जर शास्त्राकडूनच विषय समजून घ्यायचा, आम्ही शास्त्राकडूनच समजून घेतो.
शास्त्र जर आमचं वेद आहे तर वेद जे सांगतो ते चूक आहे का? ते चूक नाही आहे. मग वेद सांगतो ते जर चूक नाही तर मग त्यांनी आता त्याचे हे गुण आहे म्हटले, हे तुम्ही का चूक म्हणता? तुम्ही ते जसे आहेत तसे स्वीकारा ना. ते जसं वेदांनी सांगितलं तसं आम्ही स्वीकारलं. शंकराचार्य म्हणतात अहो त्याचा अन्वय बघा. ते जसं आहे तसंच प्रत्येकाचं उत्तर मिळत नाही. त्याचा अन्वय त्याच्याकरता उपनिषदांच्या मध्ये पहिल्याच उपनिषदामध्ये आपल्याकडे संभूती असंभूती पुष्कळ विचार आलेले आहेत. सांगण्याचा हेतू आपल्या पुढे एकच आहे की शब्द आहेत, शास्त्र घेऊन बसलं तर शब्दच्छल आहे. पुष्कळ शब्दच्छल करता येईल, पण तो शब्दच्छल हा कोणत्याही निर्णयाप्रत नाही नेत. दोन्ही चूक का बरोबर? दोन्ही बरोबर. ज्यावेळी माणसाला नेमकं दुखणं काय झालंय हे कळून घ्यायचं आहे त्यावेळी ते डायग्नोस करायलाच पाहिजे. त्याची चिकित्सा करायची असेल तर ती भिन्न भिन्नच करायला पाहिजे. त्याची पॅथॉलॉजी पाहायला पाहिजे, त्याचं क्लिनिकल डायग्नोसिस करायला पाहिजे, त्याच्याकरता बायो इंजिनिअरिंग वापरायला पाहिजे. अनेक गोष्टी वापरून त्याची चिकित्सा केली जाते. त्या प्रत्येक चिकित्सा म्हणजे काय? द्वैतच आहे. त्याची पॅथॉलॉजी केली द्वैतच आहे. एका रक्ताचं विघटनच करत नेले ना आणि त्याच्या प्रत्येक भागाचाच तर निष्कर्ष काढत गेलो ना, म्हणजे द्वैतच आहे. पण निर्णय अद्वैत आहे. आणि म्हणून उपनिषद समन्वयाने तत्वज्ञान सांगतात की द्वैताचा विचार करून अद्वैताचा विचार हा निष्कर्षाप्रत आणावा लागतो. द्वैतपणाने व्यवहार होतो आणि अद्वैतपणाने मनुष्य अनुभूती घेतो. म्हणून इथे त्यांनी सांगितलं काकी न तेथे भिन्नता. का हो, खरंच भिन्नता राहते का नाही राहत? हो म्हणाले. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की इथे आम्ही भिन्नता स्वीकारली नाही, कारण शेवटी राहत नाही. शेवटी एकच परमात्मा शिल्लक राहतो. म्हणून सारखा अद्वैतामध्ये म्हणजे ज्ञानेश्वरांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आपण आता जर पुढे पाहत चाललो तर ते आपल्याला सारखे कुठे नेतात? ते सारखे उलटे प्रतिप्रसवात नेतात. म्हणजे जगाच्या प्रलयाकडे सारखी त्याची आठवण देत. तुम्ही आत्ता हे जगाचं द्वैत आहे ह्याच्यात सारखे रमू नका. हे सगळं संपलं आणि टोकाला जेव्हा जाल किंवा मूळ स्थितीला जाल तेव्हा काय शिल्लक राहील? ते सांगतात तेव्हा अद्वैतच राहील. म्हणून अद्वैताचा विचार. हे अशा प्रकाराने हे तत्वज्ञान जात आहे. आता सच्चिदानंद भेदे याच्यामध्ये त्यांनी इतकं का मांडलं? त्याच्याकरता एवढंच आहे की इतके सगळे विचार समाजामध्ये तत्वज्ञानाचे उभे आहेत, तर आम्हाला सच्चिदानंद म्हणून काय मान्य करायचं आहे त्याच्याकरता म्हणून आम्ही त्याची चर्चा केली असं ज्ञानेश्वर माऊली सांगते. सत्ताची की सुख प्रकाशू, प्रकाशूची सत्ता उल्हासू, हे न निवडे मिठांशू अमृती जेवी. सत्तेची चित, चित्तेची आनंद सत्य, एवं सच्चिद आनंदात भेद नये निवडिता. आता सत तेच चित. आता एवढ्या वेळ आपण बोललो ते हेच बोललो की सत म्हणजेच चित आहे. आता चित्त तेची आनंद, जे चित आहे तेच आनंद आहे. म्हणजे आनंद सत्य, म्हणजे तेवढं खरोखर हे दोन्ही असंच पुढच्याही पदाला तेच लागू पडेल. म्हणून सच्चित्तेची आनंद सत्य, एवं सच्चिदानंदात. मग अशा प्रकारे सत बरोबर चित आहे आणि चित बरोबर आनंद आहे, तर सत बरोबर चित बरोबर आनंद आहे. हे सत्य आहे. भेद नाहीये निवडिता. म्हणून ह्यांच्यामध्ये काही भेद नाहीये असं त्यांनी आपल्याला सांगितलं. मधुरता आणि अमृत मिळून अमृत एक सत्य, रस आणि द्रवत्व मिळून एक रस जसा. म्हणाले अमृताच्या ठिकाणी काय काय आहे? मधुरता आहे. नंतर अमृत म्हणजे जिथे अजरत्व अमरत्व, म्हणजे ज्याला मृत्यू ग्रासत नाही, ज्याला नाश ग्रासत नाही, असा अमृत आहे. म्हणजे दोन गुण झाले. मधुरता हा एक गुण झाला, अमृत म्हणजे शाश्वतता हा दुसरा गुण झाला. मिळून अमृत एक सत्य, रस आणि द्रवत्व, रस आणि द्रवपण हे मिळून काय झालं? मिळून एक रस जसा. हे मिळून जसं रसता आली त्याला रसवत्ता आली. म्हणजे आता काय झालं? मधुरता आहे, अमृतता आहे आणि एक रसता आहे, रस आहे. हे तीन गुण अमृताच्या ठिकाणी आले. म्हणजे अमृतपण अमृता ठाई, माधुर्यही अमृता ठाई, तेवी सच्चिदानंद पदेही ठाई नांदती परमात्म्याच्या.
आता त्यांनी पुन्हा आपला सिद्धांत सिद्ध केला. जसं अमृताच्या ठिकाणी 3 गुण राहू शकतात, तसे हे 3 गुण परमात्म्याच्या ठिकाणी नाही का राहू शकत? राहू शकतात. आता ही भाषा कोणाची झाली सांगा? मध्वाचार्यांची झाली. की परमात्म्याच्या ठिकाणी हे 3ही गुण राहू शकतात, त्याचा लय करून परमात्मा राहिला असं नाही म्हटलं. हे 3ही गुण त्याच्या ठिकाणी राहतात. हीच भाषा तोंडाची आहे, हीच भाषा वाणीची आहे, हीच भाषा तत्वज्ञानाची आहे. म्हणजे त्यांचा पक्ष का तितकाच सबल आहे? कारण व्यवहार द्वैतातच होतो. तुम्ही व्यवहार नाकारणार आहात का, असा त्यांचा प्रश्न आहे. आणि अंतिम सिद्धांत तुम्ही नाकारणार आहात का, हा अद्वैत्यांचा त्यांना प्रश्न आहे. की अंतिम सिद्धांत जर अद्वैत आहे, तर मग तुम्ही हा व्यवहार जाणता जाणता तुम्ही अंतिम सिद्धांत नाकारणार आहात का? तो तुम्ही नाकारू शकत नाही. ते म्हणतात ठीक आहे, तुम्ही अंतिम सिद्धांत स्वीकारला म्हणून व्यवहार नाकारू शकता का? भले संन्यासी आहे तरी म्हणाले अन्नासाठी तोंड वासी, असं वर्णन केलं. आणि संन्यासी असला तरी 12 वाजता अन्नाकरता भिक्षांदेही करतोच. हा व्यवहार आहेच त्याला. जोर देह आहे तोवर श्वास घेतोय, जोर देह आहे तोवर झोपतोय. म्हणजे कोणताही एक विचार घेऊन तत्वज्ञान संपन्न होऊ शकत नाही. ही भूमिका उपनिषदांची आहे. आता हे पुढे जातात. हे म्हणतात माधुर्य ही अमृता ठाई, तेवी सतचित आनंद पदेही ठाई नांदती परमात्म्याच्या. परमात्म्यातच ही समाविष्ट होतात. आता माऊलींची भूमिका काय, संतांची भूमिका काय? ही भूमिका. संत असे कट्टर अद्वैत धरून शंकराचार्यांच्या सारखं प्रतिपादन करत नाही, किंवा संत असे इतर आचार्यांच्या प्रमाणे असं म्हणतात सगळेजण, किंवा माझे सद्गुरू तर नेहमी म्हणत असत की प्रामाणिक आचार्य 2च, मध्वाचार्य आणि शंकराचार्य. हे कट्टर अद्वैती आणि ते कट्टर द्वैती. जो धरलाय तो पक्ष पक्का धरलाय. हे बाकीचे जे मधलेची 3 आचार्य आहेत ते द्वैताद्वैत. आम्हाला काही द्वैत चालतं, काही अद्वैत चालतं. आम्हाला विशिष्ट अद्वैत चालतं आणि आम्हाला शुद्ध अद्वैत चालतं. असे जे म्हणणारे जे मधले 3 आचार्य आहेत, हे एक काहीतरी म्हणजे तत्वज्ञान प्लस आय किंवा मी असा त्याच्यामध्ये कुठेतरी समाविष्ट आहे. या दोघांनी नाही, या दोघांनी 2 वेगळे पक्षच धरलेले, एक अद्वैत आणि एक द्वैत. तर इथे सांगण्याचा हेतू असा आहे की यांनी इथे म्हटलंय की हे सगळं त्याच्या ठिकाणी समाविष्ट राहतं. ही भूमिका संतांची आहे. आता आपण बघतो आहोत ती भूमिका संतांची. संत काय म्हणतात? आम्हाला द्वैत अद्वैत काही माहीत नाही, आम्हाला सगुण निर्गुण हा भेद माहीत नाही, आमच्या दृष्टीने दोन्ही एक आहे. म्हणून आपण पहिल्या दिवशीपासून एकच माऊलींचं विधान घेतो, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे, माझी ये जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, गोविंदाचे गुणी वेधले पांडुरंगी मन रंगले. म्हणजे तुला द्वैत म्हणायचं का अद्वैत म्हणायचं, सगुण म्हणायचं का निर्गुण म्हणायचं, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. संतांची भूमिका अगदी क्लिअर आहे, अगदी स्पष्ट आहे, अगदी स्वच्छ आहे की आमच्या दृष्टीने निर्गुणही तोच आहे, सगुणही तोच आहे, कारण एक ब्रह्मच आहे. मग ते कोणत्याही रूपात प्रकट होईल म्हणाले. त्यामुळे आम्हाला आमच्यामध्ये संदेह नाही की तुला सगुण म्हणावं का निर्गुण म्हणावं. तर म्हणाले आमच्या मते काय आहे, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. ज्याला ज्या सगुण परमात्म्याला आम्ही मान्य करतो तोच सगुण परमात्मा निर्गुण पण आहे. म्हणजे ज्याला तुम्ही द्वैतामध्ये उपासना करता असं म्हणता, म्हणजे कुठे लांब गेले शंकराचार्यांपासून ज्ञानेश्वर माऊली. शंकराचार्य असं म्हणतात सगुणाची उपासना कुठपर्यंत, चित्ताच्या शुद्धीपर्यंत. म्हणजे ज्या विठ्ठलाची उपासना तुम्ही करणार ती कुठपर्यंत करणार, चित्तशुद्ध होईपर्यंत, नंतर विठ्ठलाची गरज नाही. संत काय म्हणणार, आम्हाला भक्ती काय, आम्हाला भगवंताचं दर्शन घडलं, आम्हाला अंतिम ज्ञान जरी झालं तरी ज्ञान राहिलं बाजूला, आमचा विठ्ठल कधी सुटणार नाही. आमची भक्ती शेवटपर्यंत तशीच चालू राहणार. भक्ती हा पंचम पुरुषार्थ आहे. शंकराचार्यांचा पुरुषार्थ चतुर्थ पुरुषार्थ आहे की ज्ञानाने कैवल्य किंवा ज्ञानाने मोक्ष मिळाला. मोक्ष मिळाला, विषय संपला. यांच्या दृष्टीने मोक्ष आम्हाला महत्त्वाचा नाहीच आहे, आम्हाला भगवंताची भक्ती महत्त्वाची आहे. एकदा दोघांचं उद्दिष्ट गोल बदललं
उद्दिष्ट बदललं की भूमिका बदलली. ते म्हणतात आमचा परमात्मा तुमच्यासारखा कामापुरता उपयोगाला येणारा नाही आहे. म्हणजे जोपर्यंत ह्या औषधाची गरज आहे तोपर्यंत औषध घेतलं, औषधाची गरज संपल्याबरोबर मी औषध टाकून दिलं. तसं तुम्ही सगुण घेतलं, कर्म केलं आणि एकदा तुमचं चित्त शुद्ध झालं त्याबरोबर त्या सगुण परमात्म्याला टाकून दिलं. तो परमात्मा नावाची गोष्ट आम्हाला काही पाहिजे आहे असं शंकराचार्य मानत नाही. संत म्हणतात जे आम्ही सुरुवातीला घेतलं तेच आमचं शेवटपर्यंत आहे, आम्ही त्याच्यापासून अलग होत नाही. म्हणून इथे भूमिकेत मांडण्याला अडचण नाही आहे. माऊलींची जी भूमिका आता इथे मांडली आहे, इथे आक्षेप घेऊ शकतो का? संतांच्या भूमिकेवरती आक्षेप घेता इथे येणार नाही. म्हणजे हे शंकराचार्यांचंच प्रतिपादन आहे असं म्हणायचं असतं तर ह्या दोन ओव्यांच्या वरती एकमेकांनाच कॉन्ट्रॅडिक्टरी येत असं म्हणावं लागलं असतं. की एकदा त्याच भिन्नता सांगतात, एकदा त्याच एकरूपता सांगतात, एकदा त्याच परमात्म्याचं श्रेष्ठत्व सांगतात, त्याला गौणत्व देतात, आणि एकदा त्याला पुन्हा स्थान देतात. असं होऊ नाही शकत असं एक मत म्हणेल. कोणतं? शंकराचार्यांचं अद्वैत. संतांचं मत म्हणेल का? संतांच्या मताला अडचण नाही. म्हणजे माऊलींच्या ह्या सगळ्या प्रतिपादनाचं वैशिष्ट्य काय आहे की जे संतांचं तत्वज्ञान आहे त्यांनी आमच्या उपनिषदांमधून वेदांमधून जे तत्वज्ञान समजून घेतलं आणि जे लोकांच्या मध्ये रुजवलं, त्या तत्वज्ञानाची जातकुळी काय आहे ती आम्हाला त्यांच्या काव्यावरून समजते. समजत नाही असं नाही, पण संतांची नेमकी तात्विक बैठक काय आहे ती माऊलींच्या अमृतानुभवातून कळते. ती अद्वैताची जी काय बैठक आहे, नेमकी बैठक काय, म्हणून ज्ञानेश्वरीतून सुद्धा कळते की संतांची बैठक काय आहे तत्वज्ञानाच्या मागची. तर इथे त्यांनी सांगितलं तसं की म्हणजे अमृतपण अमृता ठाई, माधुर्यही अमृता ठाई, तेवी सतचित आनंद पदेही ठाई नांदती परमात्म्याच्या. ही सगळी पद परमात्म्याच्या ठिकाणी सुखाने राहतात. वर काय म्हटलं? एरवी सच्चित आणि आनंद ही निरनिराळी पदे तिन्ही, परी या तिन्ही पदा लागुनी गौणत्व आणिले परमात्म्याने. दोन विधान आहेत, भिन्न भिन्न विधान आहेत, पण ती विधानं वेगवेगळ्या संदर्भात केलेली आहेत. आणि त्याचे संदर्भ आता आपण बोललो तसे. संदर्भ निर्गुणाचा घ्या, विधान बदललं. संदर्भ सगुणाचा घ्या, विधान बदललं. विधानाला बाधा आली का? नाही आली. का नाही आली? कारण सगुण आणि निर्गुण संत परंपरेला भिन्न नाही. म्हणजे पुन्हा सगुण निर्गुणात त्यांच्याकडे अद्वैतच आहे आणि शंकराचार्यांच्याकडे सगुण निर्गुणामध्ये द्वैत आहे, भेद आहे. ते सगुण मान्यच करत नाही, ते सगुण सविशेष मान्य करत नाही, ते फक्त निर्गुण निर्विशेष मान्य करत नाही. ही एक भूमिकेची बाजू आहे. आता शुक्ल पक्षीची या 16 दिसे दिस वाढती कळा, परी चंद्र मात्र सगळा चंद्री जेवी. आता त्याला पुष्टी आहे. ते त्यांनी काय सांगितलं? शुक्ल पक्षाच्या 16 कला आहेत, त्या दिसेंदिस वाढती कळा, रोज कला चंद्राची वाढत जाते, पण चंद्र मात्र सगळा चंद्री जेवी. पण चंद्राच्या ठिकाणी चंद्र काही बदलत नाही. कला आम्हाला आहे, चंद्राला नाही आहे. म्हणजे परमात्म्याचं सगुण आणि निर्गुण रूप आम्हाला आहे, परमात्म्याला नाही आहे. म्हणून ते म्हणतात शुक्ल पक्षी चंद्रमाला रोज चढे एक एक कळा, परी चंद्रमा आपुला पूर्ण आहे आपुल्या ठाई. म्हणजे 16 ही कले करून चंद्रा न पूर्णत्व लघुत्व जाण, चंद्राचे ते चंद्रपण चंद्रपणेच कायम असे. चंद्राचा चंद्रपणा कधी बदलला का म्हणाले? तो कधी बदलणार, तो जसा आहे. म्हणजे पुन्हा आपण एकदा पहिला अध्याय अमृतानुभवाचा पक्का घोटला की सगळं पुढे त्याचंच ॲप्लिकेशन आहे, तोच सगळा विषय त्याच्याशी पुढे जोडत जायचा आहे. थेंबी पडता उदक थेंब धरू ये लेख, परी पडल्या ठाई उदक वाचुनी आहे. थेंबे उदक व्यापिता तैते येईल मोजता, परी उदक उदकपणे असता नये मोजिता थेंबे ते. आता एक थेंब पडला, 2 थेंब पडले, आपण मोजून औषध द्यायचं आहे. आपल्या इथे अगदी कमीत कमी 1-2 ml द्यायचं आहे, तर आपण काही बाटलीने ओतणार नाही, आपण ड्रॉपरने होतो की बाबा उगाच जास्त कमी नको, थेंबा थेंबाने होतो.
म्हणजे थेंबा थेंबानी मोजला. पूर्वीच्या काळी तर औषध देण्याची पद्धत पण होती की 4 थेंब द्या, 5 थेंब द्या, मूल किती महिन्याचं आहे त्याला 10 थेंब द्या, त्याच्याहून मोठ्या मुलाला 15 थेंब द्या, किंवा आता पोलिओचा डोस देताना इतके थेंब द्या. तर त्यांनी सांगितलं की थेंबानी उदक मोजलं. इथे ते सांगतात की थेंबी पडता उदक थेंबा धरू ये लेख. उदक थेंबाच्या बाजूनी पाहिलं आणि जर मोजायला लागलो तर उदक म्हणजे पाणी थेंबा थेंबानी मोजता येईल. परी उदक उदकपणे असता नये मोजिता थेंब येते. पण समुद्रातलं पाणी आहे भरून राहिलेलं, आता या पाण्यात कुठं थेंब आहेत म्हणून शोधायचे. आता असं म्हणणार का ह्या इथे एवढी लाट आली समुद्राची, या लाटेमध्ये निदान 2000 थेंब आहेत, असे ते थेंब मोजता येतील का? कारण उदकाला आता मागे गेला ना तो दृष्टांत, अमृताच्या मध्ये रसत्व आणि द्रवत्व दोन्ही आहे. रसत्व आणि द्रवत्व मिळून कोणता शब्द वापरला? एक रस. एक रस म्हणजे काय झालं? भिन्नता नाही आली. उदकाला जेव्हा एक रस आला म्हणजे उदकाची तन्मात्रा काय आहे? रसत्व. उदकाचा तन्मात्रा रस आहे, आप रस आहे. म्हणजे जसं आपण शब्द स्पर्श रूप रस गंध, तसं त्याचा हा रसत्व आहे. त्याचा जो रस आहे उदकाच्या ठिकाणी त्याचा तन्मात्र, तर तो रस काय सांगतो आपल्याला? कंटिन्युटी सांगतो, त्याचं सातत्य सांगतो, डिस्क्रीट नाही. विचार करता येतो का? येतो. जसं आपण गणिताने करतो आणि आपण एका बिंदूची व्याख्या करतो की पॉइंट हॅज एक्झिस्टन्स, त्याला अस्तित्व आहे, नो डायमेन्शन्स. त्याला डायमेन्शन्स नाही पण त्याला एक्झिस्टन्स आहे. डायमेन्शन नाही का? मायक्रो 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 गेलो तो जो पॉइंट काढलाय त्याची करता येतील की, त्याचे काही तर आम्हाला बिंदू करता येतील, पण आम्ही ते नाही असं धरून पुढे चाललो. म्हणजे काय केलं? तसंच डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनमध्ये त्याही संकल्पना तशाच आहेत. इंटिग्रेशन संकल्पना तशीच आहे, डेरिव्हेटिव्ह संकल्पना तशीच आहे की त्याची डिस्क्रीट स्टेट बघायची आणि ह्याची इंटिग्रेटेड स्टेट बघायची. या दोन भूमिकातनं तसं आहे इथे. आता थेंबाच्या बाजूनी पाहिलं तर आम्ही द्वैताच्या बाजूनी पाहिलं आणि उदकाच्या बाजूनी पाहिलं तर आम्ही अद्वैताच्या बाजूनी पाहिलं. म्हणजे उदकाच्या बाजूनी पाहताना आता तुम्ही त्याला भेदाभेदात पाहू नका. आता ते म्हणतात आम्हाला त्याचं एक रसत्व पहा. म्हणजे आपल्याला मुद्दा काय लक्षात आला की तत्वज्ञानामध्ये कोणत्या तरी एका गोष्टीवर एम्फसिस देऊन एक एक तत्वज्ञान उभं राहतं. एकेका मुद्द्यावर भर दिलेला. भर इथे कशावर दिला? उदकाचं रसत्व पाहताना त्याच्यामध्ये असणाऱ्या एक जिन्सीपणाला महत्त्व दिलं आणि तिथे उदक मोजताना थेंबाच्या बाजूनी आम्ही त्याच्या भिन्नपणाला महत्त्व दिलं की 1 थेंब, 2 थेंब, 3 थेंब, 4 थेंब आम्ही त्या उदकाला महत्त्व दिलं. सलाईनची बाटली आहे, बाटलीमध्ये भरलेलं आहे सलाईन, पण त्यातनं बाहेर पडताना थेंब थेंब बाहेर पडतं. ठरवलं की किती थेंब सलाईन मोजता येईल ना, आणि त्या बाटली पुरता आहे म्हणून. पण जेव्हा त्या जलाचं व्यापकपण आलं, यांनी सांगितलं की मायक्रो आणि मॅक्रो म्हणजे अगदी कमीत कमी आणि विशालात विशाल या 2 पातळीवरती तत्वज्ञान मोजायला गेलो तर त्याची मेजरमेंट्स किंवा त्याचे आयाम बदलत जातात. तो आयाम वेगळा आहे, हा आयाम वेगळा आहे. म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं की थेंबे उदक व्यापिता तैते मोजिता येईल मोजिता, परी उदक उदकपणे असता नये मोजिता थेंबेते. म्हणजे उदकाचा निधी जेथ थेंबाची न ये प्रचित तेथ, तेथे उदकची उदकी सत्य उदकपणे. त्यांनी सांगितलं की उदकाचं उदकपण तिथे उदक म्हणूनच आहे, म्हणजे थेंब म्हणून त्याच्याकडे वेगळेपण नाही आहे. पुन्हा तेच परमात्म्याला लावलं की परमात्मा त्या निर्गुणामध्ये, परमात्मा त्याच्या मूळ रूपामध्ये पाहिला तर तो एकटा परमात्मा परमात्मा रूपानीच आहे. पण जर आमच्या जगामध्ये पाहिला तर आम्ही सगळेजण त्याचीच रूप आहोत, पण प्रत्येक जण भिन्न आहे. प्रत्येकाचं जीवन भिन्न आहे, प्रत्येकाचे विचार भिन्न आहेत, प्रत्येकाचं भाग्य भिन्न आहे, प्रत्येकाची परिस्थिती भिन्न आहे, प्रत्येकाची बुद्धी, प्रत्येकाचं दिसणं सगळं सगळं भिन्न आहे. म्हणजे आम्ही सगळे थेंबपणे मोजतो. म्हणून आपल्याकडे वचन आहे ना, थेंबुटा सागरी बुडाला. आम्ही थेंब आहोत, आमचा थेंबुटा आहे, म्हणजे आम्ही
त्या सागराचा एक, जसं आपण कण, कणाची कणिका, त्यांनी माऊलींचे शब्द आहेत हे सगळे, की तो कण किती लहान, किती सूक्ष्म, त्याला किती क्षुद्रपण, त्याला किती म्हणजे गौणत्व द्यावं. तर कण कणिका, थेंब थेंबुटा. तो थेंबात सुद्धा आहे काय त्या थेंबामध्ये, त्या सागराकडे पाहिलं तर, पण तरी सुद्धा त्याचाही पुन्हा थेंबुटा केला आणि तो इतका लहान झाला. तसं आहे की हा थेंबुटा सागरी बुडाला. थेंबाचं थेंब पण वेगळे पण कुठपर्यंत आहे, जेव्हा ते थेंब पण जपलं आहे तिथपर्यंत. जेव्हा त्या थेंबानी सागराचा आश्रय घेतला तेव्हा तो सागरात एकरूप झाला. ते अद्वैत. म्हणून थेंबुटा सागरी बुडाला. तर तिती बाजू आहे इथे. उदकाच्या बाजूनी विचार आहे आणि थेंबाच्या बाजूनी विचार आहे. जगाच्या बाजूनी परमात्म्याचा विचार आहे, परमात्म्याच्या बाजूनी जगाचा विचार आहे. परमात्म्याच्या बाजूनी विचार करताना अद्वैताचा विचार आहे, जगाच्या बाजूने विचार करताना द्वैताचा विचार. द्वैत म्हणजे आम्ही विचार करणारे आहोत म्हणून, मग ते साक्षी आहोत, मग कोण आहोत वगैरे वगैरे. तैसे असताची या व्यावृत्ती सत म्हणो आले श्रुती, जडाची या समाप्ती चिद्रूप ऐसे. आता कसं समाप्त होतं बघूया. आता असत जे आहे, तैसे असताची निवृत्ती व्हाया, ज्याला असतपण आहे म्हणजे ज्याला अस्तित्व नाही असं, त्याची निवृत्ती म्हणजे कोणाची? आपली. आपण असतच आहोत, आपल्याला कुठे अस्तित्व आहे? म्हणजे मी म्हणजे देह आहे ही जोपर्यंत माझी भावना आहे तोपर्यंत माझं अस्तित्व नाशवंतच आहे. मी जोपर्यंत मला स्वतःला चैतन्य आहे असं म्हणत नाही तोपर्यंत मला माझ्या देहाचंच प्रेम आहे. म्हणून जैसे असताची निवृत्ती व्हाया सत म्हणितले तया. म्हणाले असताची निवृत्ती होण्याकरता त्याला जर सत म्हटलं तर जडाची समाप्ती व्हाया चित म्हणाले तया श्रुती. म्हणजे आता हे कुठे आलं? नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत. तिथे कसं आहे, असतापासून सताची निर्मिती होत नाही, सतापासून असताची निर्मिती होते. म्हणजे असताचं असतपण दूर करायला, म्हणजे कसं, हा देह असत आहे का सत आहे, किंवा हा जो काही आहे अस्तित्वात तो सत का असत, मग तो सांगतो की हे पंचमहाभूत काही प्रश्नच येत नाही, पण ह्याच्या ठिकाणी सत आहे, कारण का त्या सतापासून हे सत निर्माण झाले. हा जो जीव आहे हा त्याच्यापासून. म्हणून तैसे असताची निवृत्ती व्हायला, आमच्यातलं असत दूर करून त्यातल्या सताला पाहायला सत म्हणितले तया, जडाची समाप्ती व्हाया चित म्हणाले तया श्रुती. जड संपून जाण्याकरता त्यांनी काय म्हटलं? हे सगळं चैतन्यमय. म्हणजे आता पुढे बघूया आपण. जडाची समाप्ती व्हाया चित म्हणाले तया श्रुती, परमात्मा नोहे असत म्हणून त्या म्हणिले सत, आणि सत ऐसे म्हणता सत्य सतही जाते लयाला. दिवस शब्दाच्या व्यवहारे तमाचे ना स्वरूप उरे, आणि दिवसाचे दिवस पण सरे विचार करिता दिवसाचा. या प्रकारचे दृष्टांत आपले येऊन गेलेले. आता पुन्हा त्याच प्रकारचा दिलाय दृष्टांत. पहा म्हणती दिवस उगवला आणि दाविती सूर्याला, पाहू जाता भास्कराला तो मूळचाच दिवसमयी. दिवसमयी म्हणजे त्याच्याकडे कधी अंधारच नाही आहे, कधी रात्रच नाही आहे, त्यामुळे कुठे प्रश्न आला रात्र होण्याचा. म्हणून म्हणाले ज्याला आम्ही दिवस म्हणतो ते त्या प्रतीकाच्या आधाराने म्हणतो की हा दिवस आहे. का म्हणतो? कारण हे जे प्रतीक आहे हा सूर्य आहे. या सूर्याकडे बघून हा उगवला की दिवस, हा मावळला की रात्र किंवा अंधार. तर म्हणाले त्याला कुठे प्रश्न येतो? त्याच्या ठिकाणी म्हणजे सूर्य जर अंधाराला शोधायला गेला तर सूर्याला अंधार सापडणार नाही. हा माऊलींचा आवडता दृष्टांत आहे की माऊली म्हणतात सूर्य शोधू गेला अंधाराला, त्याला कुठे अंधार सापडला? कारण त्याच्यासमोर अंधार येणारच नाही, त्यामुळे त्याच्यासमोर अंधार येतच नाही. त्या अर्थाने आहे तो मूळचाच दिवसमयी. म्हणजे दिवस शब्दे करून दिवसानं आले दिवसपण. म्हणजे कोणत्या तरी शब्दाने कुठला तरी गुणधर्म व्यक्त केला म्हणून त्या गुणधर्माला स्थान निर्माण झालं का, त्याला प्रतिष्ठा निर्माण झाली का? तत्वज्ञानाच्या शब्दात बोलायचं तर प्रतिष्ठा याचा अर्थ एका अधिष्ठानावर उभं राहिलं आणि त्याला काहीतरी अस्तित्व निर्माण झालं. होणारच नाही म्हणाले, त्याला अस्तित्व नाहीच निर्माण होणार. आणि म्हणून ते सांगतात की इथे म्हणजे दिवस शब्दे करून दिवसानं आले दिवसपण, दिवसाचा हा प्रयोग जाण
केवळ नाश सुचविण्या रात्रीचा. म्हणजे कशाचा? असताचा. म्हणजे जे नाशवंत आहे ते सुटण्याकरता, ते संपण्याकरता. आता आपल्याला कळलं की आपल्याला तत्वज्ञान सांगताना ते का सांगतात जीवो ब्रह्मैव नापरहा? कारण हे चैतन्यच आहे, हे सतच आहे. पण हे सत आहे हे कळायला हे असत बाजूला करा हे आम्हाला सांगतं. म्हणजे तत्वज्ञान आम्हाला काय सांगतं की जे जे आमची देहबुद्धी ती काय करावी? आत्मबुद्धी करावी. देहबुद्धी ते सर्व सोडून द्यावी. आमची जी देहबुद्धी आहे ती सुटावी, ती आत्मबुद्धी व्हावी. म्हणजे तत्वज्ञान झालं. त्या तत्वज्ञान म्हणजे काय? त्या तत्वाचं ज्ञान, त्या परमात्म्याचं ज्ञान. म्हणून म्हणाले तैसे असत नाही हे दावण्यास सत म्हणितलेसे तयात. म्हणजे तसं असत अस्तित्वात असू शकत नाही. असतला स्थान नाही, असतला प्रतिष्ठा नाही. बाकी सताने परमात्म्यास सतपणा न आणिला. पण तिथे सत आहे. सत म्हणजे याला अस्तित्व आहे. आणि म्हणून समर्थांचं जे एक वैशिष्ट्य आहे, मी आत्ता आमचा दासबोध चालला आहे तिथे चालूच आहे, की समर्थांनी चतुर्दश ब्रह्माचा समास सांगितला आहे. त्यांनी ब्रह्माचं प्रकटीकरण वेगवेगळ्या प्रकारांनी आपल्यासमोर ठेवलेलं आहे. की सत हे ब्रह्म आहे. सत हे ब्रह्म का म्हटलं? कारण ते आहे त्याच्या अस्तित्वाने असताचा निराश करता येत. म्हणून त्यांनी सर्व ब्रह्म असं म्हटलं. सर्व ब्रह्म का म्हटलं? इथे म्हटलं आहे ते चित ब्रह्म. आपण पुढच्या वेळी हा विषय अधिक विस्ताराने घेऊ. ते जे आहे ते चित ब्रह्म. चित म्हणजे का? या जगात सगळीकडे चैतन्य भरून आहे, म्हणून ते ब्रह्म सर्वदूर भरून आहे. आणि ह्या सगळ्या ब्रह्मांचा निराश केलाय त्यांनी. ह्या चतुर्दश ब्रह्मांचा निराश केलाय. म्हणजे ते आपल्याला म्हणतात, आपल्या व्यवहार काय तत्वज्ञान समजावून सांगण्याच्या प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या आहेत. माझे सद्गुरू म्हणतात तसं की सगळ्या गृहिणींच्या हातामध्ये एकच मिसळणाचा डब्बा असतो, पण प्रत्येकीच्या आमटीची चव वेगळी असते. तसं आहे ते. प्रत्येक जण आपली तत्वज्ञान मांडण्याची भूमिका भिन्न भिन्न पद्धतीने आपल्या पुढे ठेवतो. तर तसं इथे त्यांनी सांगितलंय की सताचं स्पष्टीकरण काय करू? माऊली आहे ती वेगवेगळ्या प्रकारांनी आम्हाला त्याचं वैभव दाखवतीये. सच्चित आणि आनंदाचं. आता सताचं वेगळी भूमिका घेतली, चिताची वेगळी भूमिका घेतली, आनंदाची वेगळी भूमिका घेतली. एवढं वाचून आपण थांबूया. तैसे असत नाही हे दावण्यास सत म्हणितलेसे तयास. बाकी सताने परमात्म्यास सतपणा न आणिला. पण ज्याच्यामुळे आम्ही हे सत आहे असं म्हणतो त्यांनी परमात्माला सतपण आलं का? म्हणजे त्याच्यामुळे तो सत आहे का? नाही म्हणत आहोत. ते सत ब्रह्म जे आहे ते कुठे टिकणार आहे? ज्याच्यामुळे असताची निवृत्ती होते आणि ज्याला सत म्हटलंय, आमच्या जीवात्म्याला सत म्हटलं, हे काय टिकणार आहे? म्हणाले अद्वैतामध्ये असो किंवा काही असो, हे शेवटी परमात्म्याचंच रूप आहे. म्हणजे ह्याचं वेगळं अस्तित्व शून्यच आहे, ह्याला वेगळं अस्तित्व नाहीच आहे, तो तोच आहे. आणि म्हणून शेवटी हे सत म्हणून काही वेगळं शिल्लक राहणार आहे की बा आपल्याला सांगितले की इतके अब्ज कोटी हे एवढे सगळे जीवात्मे आहेत, मग हे सगळे जीवात्मे आपलं आपलं स्थान राखू नये तर त्यांना सत म्हणता येईल. पण ते कुठे त्यांचं स्थान राखू नये? ते नाही आहे. ते शेवटी त्याच्यातच मिसळून जाणार आहे. म्हणजे ज्याला सत म्हणून आमची भिन्नता आम्ही स्वीकारली आणि ह्या सगळ्या जीवात्म्यांना स्वीकारलं, ते सगळं पुन्हा त्याच्यात लय होणार आहे. मग त्याचं सत पण काय ह्या मानण्यावर अवलंबून आहे, ह्या गृहीत कृत्यावर नाही म्हणाल, तो ह्याच्या पलीकडे आहे. मग त्याला सत हा शब्दच लागत नाही. म्हणजे काय करायचंय त्यांना आता इथे? त्याचं सत, चित आणि आनंद ही जी लक्षणं आहे खोडून टाकायची. त्या खोडण्याची ही पद्धत आहे त्यांची. म्हणून तैसे असत नाही हे दावण्यास सत म्हणितलेसे तयास. बाकी सताने परमात्म्यास सतपणा न आणिला. ज्या सत ह्या गुणधर्माला धरून आम्ही विषय मांडला त्यांनी काही परमात्मा सत नाही झाला, त्यांनी काही परमात्म्याला अस्तित्व नाही आलं. तो मूळचाच आहे सत. त्याचं अस्तित्व, त्याची सत्ता, त्याचं सामर्थ्य, त्याचं असणं, हे जे त्याचं सतपण आहे ते मूळचंच आहे, ते काही वेगळं नाही आहे. आणि म्हणून म्हणाले तो मूळचाच आहे चित. कारण तो मुळातच चैतन्यमय आहे, तो सगळ्यातच भरून राहिलेला आहे. कारण त्याच्याशिवाय दुसरं काही नाहीच आहे. कशाला आम्ही म्हणतो ते चैतन्य सगळीकडे भरून राहिलं आहे? आता अभिनिवेश आहे ना. आता समजा आमचा अभिनिवेश काय आहे? आम्ही भारतीय तत्वज्ञानाची भलावण करणार आहेत, आपल्या
अनंतराव जोशींचे मित्र ते देवदत्त कानिटकर ते म्हणाले, एकदा तरी कबूल करा की प्रकृतीपासून जग निर्माण झाले. म्हटलं आम्ही स्वप्नात सुद्धा कबूल करणार नाही प्रकृतीपासून जग निर्माण झाले, कारण प्रकृती जड आहे की आम्ही मान्य करत नाही. आता चित हे जे चैतन्य आहे त्या चैतन्यापासूनच जग निर्माण झालंय ही जर आमची धारणाच आहे, हा जर आमचा सिद्धांतच आहे, तर आम्ही तुमच्या समाधानाकरता काय म्हणून प्रकृतीपासून जग निर्माण झालं म्हणून, शक्तीपासून जग निर्माण झालं म्हणा. म्हटलं नाही, शक्ती परमात्म्याची असू शकते, परमात्मा शक्तिरूपाने प्रकट होऊ शकतो, काही होऊ शकेल. परमात्मा त्या शक्तीचे, त्याच्या सत्तेचे, त्याच्या सामर्थ्याचे खेळ काही करेल, पण परमात्माच ते आहे असं म्हणाल तर चालणार. ही भूमिका आहे त्याच्या मागची. म्हणून ते म्हणतात की तो मूळचाच आहे सत, तो मूळचाच आहे चित, आणि सत चित हे शब्द सत्य उदेले असत जडाच्या नाशार्थ. पुन्हा ते द्वंद्वात्मक आहे, पुन्हा ते सापेक्ष आहे.